गोलंदाजी मार्क वरती पाहायला गेले तर माले संघाकडून विक्रांत हा पॉवर प्लेचा षटक हाताळला पहिला, मात्र त्याचा सामना करणार तो बिरदोले संघाकडून फलंदाजीसाठी स्ट्राईकला असणार तो विवेक आणि नॉन स्ट्राईकला असणार तो राहुल. मात्र बिरदोले संघासाठी सुवर्ण संधी असेल. माननीय महेश दादा विर्ले सरपंच ग्रुप ग्रामपंचायत कोलार यांच्याकडून जर चौकार हॅट्रिक लगावली तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल आणि षटकार हॅट्रिक लगावली तर 2000चं पारितोषिक असेल. गोलंदाजी मार्कवरती विक्रांत राईट मोर द विकेटचा मारा करेल. पहिलाच पॉवर प्लेचा षटक हाताळणार तो माले संघाकडून आणि स्ट्राईकवर असा लेफ्ट आर्म गोलंदाज विक्रांत. पहिला चेंडू सुरेख चेंडू टाकला होता, मात्र निर्धाव चेंडू येतोय. पहिला चेंडू हा निर्धाव निघतो माले संघाकडून. पहिल्या षटकातील अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. कुठल्याही प्रकारची धावसंख्या स्कोर बोर्डवर लागलेली नाही. पाहूया पुढचा चेंडू. सुरेख फटका मारला होता, मात्र फिल्डर त्याच्या खाली आणि झेल घेतोय. पहिला घरी बाद होतोय. बिरदोले संघाला पहिला झटका बसतोय तो विवेकच्या स्वरूपात. गोल्डन विकेट येते माले संघासाठी. पहिला चेंडू निर्धावाला, दुसऱ्या चेंडूवरती विकेट घेतला. आपल्यासाठी संघासाठी कमबॅक केलं ते गोलंदाजाने दाखवून दिलं. निर्धाव नंतर पुन्हा एकदा विकेट. अजूनही उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. पावरलेचं पहिलं षटक असेल. विवेकची जागा घेण्यासाठी गेलेला आहे तो आता सेकंड बॅट्समन असतो गुरु बिरदोले संघाकडून फलंदाजीसाठी. बिरदोले संघासाठी सुवर्ण संधी असेल. चौकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक, षटकार हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक महेशदादा विर्ले यांच्या हस्ते हे पारितोषिक लागलेलं आहे आपल्या संघासाठी. 4 षटकामध्ये कोणी आपले चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक मारायचं. पारितोषिक मात्र अतिशय चांगलं लागले. 1000 रुपये चौकार हॅट्रिकसाठी असतील. वाईटचा इशारा पंच आमच्याकडे. धावसंख्येचा श्री गणेश होतोय 1 या अंकावर. सुरेख चेंडू होते, मात्र बॅटची कडा लागली. एसटी रक्षकाच्या वरून गेला चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स चौका 4 धावांसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचली 5 या अंकावर. उर्वरित आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. मोर्या कलेक्शनचे मालक भावेश कालेकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. सुरेख फटका, मात्र फिल्डर त्याच्या खाली तैनात. मात्र कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. विकेट क्रमांक 2 झटका बसतोय तो बिरदोले संघाला. दुसऱ्या विकेटचं पतन होतंय. धावसंख्या जाऊन होती 5 या अंकावर. आतापर्यंत पाहिल्या गेलं पॉवर प्लेच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ अद्याप झालेला आहे. अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. गुरुला मात्र मागे परतावं लागेल. गुरुची जागा घेण्यासाठी गेलेला आहे तो फलंदाज गणेश. गुरुची जागा घेण्यासाठी गेलेला आहे तो
रमेश. सुरेख चेंडू मात्र ऑफसाईडच्या दिशेने कडला चेंडू फिल्डर त्याखाली. एक धाव पूर्ण होते. एकच धाव समाधान मानावं लागेल मात्र ते बिरदोले संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या अंकावर. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. सुरेख चेंडू होता मात्र ऑफसाईडच्या दिशेने कटलेला चेंडू फिल्डर त्याखाली तैनात. मात्र एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. कुठल्याही प्रकारची धावसंख्या एकच धाव समाधान मानावं लागेल. षटक पहिले षटक संपुष्टात येत आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या अंकावर. गोलंदाजी मार्कवरती दुसरा गोलंदाज असेल तर माले संघाकडून किरण. वैयक्तिक आपलं षटक टाकण्यासाठी मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पावरीचं षटक हा तर त्यावरती 7 धावा आल्या. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेला तो किरण गोलंदाज. सुरेख चेंडू टाकला होता आपला तो मात्र त्यावर फटका मारला आणि चेंडू पहिला चेंडूवरती षटकार. राहुलच्या बॅटमधून पहिला षटकार येतो बिरदोले संघासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या अंकावरती. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. उर्वरित येणारे 5 चेंडू शिल्लक असतील अजूनही. बॉलचा टप्पा मात्र विवेकने ओळखला मात्र त्याच्यावर चढाई केली. चेंडू सीमारेषा पार भिडकावून दिला 6 धावांसाठी. सुरेख फटका पुन्हा एकदा मारला. चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह आणि पुन्हा एकदा सुरेख चौकार येतोय तो विवेकच्या माध्यमातून. विवेकला माहित आहे आपल्या संघातील आतापर्यंत 2 खेळाडू बाद झालेले आहेत. आपल्याला कुठेतरी टिकून राहायचं. आपल्या संघाची धावसंख्या ही आपल्याला वाढवायची आहे. ग्राउंडवर उभं राहणं हे महत्वाचं आहे. धावसंख्येचा डोंगर आठवायचा असेल तर मात्र धावसंख्या जाऊन पोचली ती 17 या अंकावरती. पहिल्या चेंडूवरती षटकार मारला. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला. किरणला कुठेतरी कमबॅक करावं लागेल. मात्र 2 चेंडूवर 2 घणाघाती प्रहार केले. मोठे फटके आलेत. पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल किरणला. पुन्हा एकदा तो चेंडू. पुन्हा एकदा मारला चेंडू. 1 बाउंस स्ट्रेट ड्राईव्ह मारला. चौकार येतोय तो विवेकच्या बॅट मधून. राहुलच्या बॅट मधून.
फुलटॉस चेंडू मात्र लेग साईडच्या दिशेने पुन्हा एकदा फिल्डर तैनात तिथे आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल. तिसरा झटका बसतो तो बिरदोले संघाला. कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही फिल्डरने. राहुलच्या पारीचा अंत होतोय. आता राहुलची जागा घेण्यासाठी जात यतीन कालेकर. फुलटॉस चेंडू होता मात्र राहुलला काही त्याचा समाचार घेता आला नाही. लेगसाईडच्या दिशेने मारला होता चेंडू मात्र फिल्डर त्या खाली तिथे तैनात होता मात्र झेल घेतला. विकेट क्रमांक 3 बिरदोले संघाला बसेल तो. राहुलची जागा घेण्यासाठी जात आहे तो यतीन फलंदाजीसाठी. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ अद्यापर्यंत संपुष्टात आलेला आहे. उर्वरित येणारे 2 चेंडू शिल्लक असतील त्यामध्ये किती धावा येतील ते पाहूया. मोर्या कलेक्शनचे मालक भावेश कालेकर कुठे असे त्याने व्यासपीठावर यायचं आहे. मोर्या कलेक्शनचे मालक भावेश कालेकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आणि पहिलाच प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये लावला आणि यतीनने पहिला चेंडू ओळखला आणि पहिल्या चेंडूवरती लेग साईडच्या दिशेने मारला चेंडू 6 धावांसाठी देतोय तो भिडकावून. पुन्हा एकदा मारला चेंडू होता मात्र दुसऱ्या चेंडूची सुद्धा लेंथ ओळखली. बाहेर चेंडू टाकला होता कटांच्या दिशेने. पुन्हा एकदा षटकार येतो यतीनच्या बॅट मधून. वारंवार हा दुसरा षटकार येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 33 अंकावरती. दुसरं षटक अतिशय महागडं गेलं. आतापर्यंत पाहायला गेले तर दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 3 षटकार आणि 2 चौकार लगावले गेले. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर 7 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये पाहायला गेलं तर मागडं षटक गेलं किरणचं तब्बल 26 धावा आल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 अंकावरती. 2 षटकांच्या सामर्थ्यात धावसंख्या जाऊन पोहोचली 33 अंकावर. अजूनही उर्वरित 2 षटक असतील. 2 षटकामध्ये किती धावा मारू शकतात बिरदोले संघ पाहूया. जोपर्यंत यतीन ग्राउंड मध्ये आहे तोपर्यंत धावांचा डोंगर उभा करू शकतो हे मात्र बिरदोले संघाला माहिती आहे. म्हणून वारंवार भावेश कालेकर यांनी देखील पारितोषिक लावलं आहे. त्याला माहिती आहे आपले फलंदाज खेळू शकतात, मोठे फटके लगावू शकतात. मात्र पहिला चेंडू असेल तो गोलंदाजी मार्कवरती प्रसाद असेल तो तिसरं षटक हाताळण्यासाठी. निर्धाव चेंडू पहिलाच. सुरेख चेंडू मारली मात्र एष्टी रक्षकाकडून चुकी होते. झेल सुटतोय. 1 धाव पूर्ण होत रे. 1 धाव समाधान मानावं लागेल मात्र ते बिरदोले संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 अंकावर. पहिला निर्धाव चेंडू आला. दुसऱ्या चेंडूवरती बॅटची कडा लागली होती. झेल उडाला होता मात्र एष्टी रक्षकाकडून चुकी झाली ना. झेल सुटला हातातून. कॅरी करता आला नाही तो झेल. त्यावर मात्र 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण केली ती फलंदाजाने. पुन्हा एकदा तिसरा चेंडू हाताळण्यासाठी प्रसाद. सुरेख चेंडू मात्र यतीनला काही टप्पा समजला नाही. बॅटची कडा लागली. एष्टी रक्षकाने पुन्हा ती चुकी केली नाही मात्र झेल कॅरी केलं आणि विकेट क्रमांक 4. चौथ्या विकेटचं पतन होतंय. यतीनची जागा देण्यासाठी जात आहे तो मिलिंद फलंदाजीसाठी. बिरदोले संघाकडून हा नौका फलंदाज. अजूनही उर्वरित 9 चेंडूंचा खेळ शिल्लक होता मात्र यतीनला थांबणे गरजेचे होतं ग्राउंडवर. जर यतीन थांबतोय तर बिरदोले संघाला माहीत आहे की आपल्या धावा वाढतात. त्याच्या बॅटमधून मोठे फटके येतात. 2 षटकार आले होते लगातार 2 चेंडूवरती. त्यानंतर 1 डॉट 1 सिंगल. नंतर परत एकदा पुन्हा एकदा विकेट. बॅटची कडा लागली आणि एष्टी रक्षकाच्या हातामध्ये झेल गेलेला आहे तो. यतीनच्या पारीचा अंत झाला. त्याची जागा घेण्यासाठी जात आहे तो मिलिंद. फलंदाजीसाठी स्ट्राईकवर असेल.
सुरेख चेंडू टाकला होता मात्र बॅटची कडा लागली. एक धाव पूर्ण होते. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 35 या अंकावर. सुरेख चेंडू एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र चित्याच्या चपळाने दुसरी धाव देखील पूर्ण करतोय सुरेख. पाहायला गेले तर अतिशय गुड रनिंग विकेट. 2 धाव पूर्ण केल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली 37 अंकावर. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. पहिल्या षटकामध्ये पहिल्या गेल्या 7 धावा आल्या त्या. दुसरं षटक मागणं ठरलं होतं. किरणचं 26 धावा. तिसऱ्या षटकावरती पुन्हा एकदा कमबॅक केलं. पंच आमच्याकडे इशारा करतात इट्स अ व्हाईट बॉल. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38 या अंकावर. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा सुरेख चेंडू टाकला होता. ब्लॉक होल्डला मात्र ऑफसाईडच्या दिशेने चेंडू मारलेला होता मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स 4 धावा. बेहतरीन चौकार येतोय तो ऑफसाईडच्या दिशेने. षटक क्रमांक 3 संपुष्टात येतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42 या अंकावरती. शेवटचं षटक खोल हाताळणार ते माले संघाकडून. पाहूया आपण. पाणी घेऊन जायचं आहे. भावी सभापती चषक 2025चा पहिला सामना बिरदोले विपक्ष माले. पहिली मात्र फलंदाजीसाठी बिरदोले संघाने आतापर्यंत पाहायला गेलं तर 42 धावा. अजूनही एक षटक शिल्लक असेल. यापुढील होणारा सामना मालेगाव विपक्ष कशेले. दोन्ही संघाचे कर्णधार कुठे असेल त्यांनी नाणेफेकीसाठी इथे समालोचक कक्षाशी यायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार मालेगाव संघ आणि कशेले दोन्ही संघाचे कर्णधार कुठे असेल त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 42 अंकावरती. गोलंदाजी मार्कवरती चौथा गोलंदाज असेल तो परेश. कशेले संघाचा कर्णधार आलेला आहे. मालेगाव संघाचा कर्णधार महेश मोगे कुठे असेल त्याने व्यासपीठाजवळ यायचं आहे. सुरेख चेंडू टाकला जातो गोलंदाजा मध्ये स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये मात्र झेल कॅरी करताना आले मात्र रन विकेटच्या स्वरूपात विकेट जातोय तो. विकेट क्रमांक 5. पहिल्या चेंडूवरती एक धाव पूर्ण केली. दुसरा धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये रमेशने स्वतःची रनआउट विकेट टाकली मात्र विकेट क्रमांक 5 बिरदोले संघाला बसतोय तो आणि त्याची जागा घेण्यासाठी जात आहे तो फलंदाजीसाठी तुषार. शेवटच्या षटकातील अजून उर्वरित 5 चेंडू शिल्लक असतील. 5 चेंडू मध्ये किती धावा येतील त्या पाहूया आपण. धावसंख्या जाऊन पोहोचली 43 अंकावरती. दामते गावचे ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक कोणी असतील त्याने व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. इथे देवमामा डांगरे कुठे असतील त्याने इथे व्यासपीठावर यायचं आहे. सुरेख चेंडू टाकला होता मात्र फलंदाजाला काही समजलं नाही मात्र त्यावरती एक चौथी धाव काढली. धावसंख्या जाऊन पोहोचली 44 या अंकावरती. अजून येणारे 4 चेंडू शिल्लक असतील. सुरेख चेंडू टाकला होता मात्र खोलवर खणून काढला. फिल्डर त्या खाली तैनात मात्र एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतात.
धावसंख्या जाऊन पोहोचली 46 या अंकावर. सुरेख चेंडू टाकला होता पण आमच्याकडे इशारा करता वाईट +1 अशा 2 धावा येतात. यष्टीरक्षकाकडून चुकी झाली. बॉल मात्र निसटला. ऑफसाईडच्या दिशेने गेला. एक चोरटी धाव घेतली फलंदाजांनी. वाईट +1 अशा 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48 या अंकावर. अजूनही शेवटच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक असते. महेश मोगे कुठे असेल त्यांनी यायचंय कर्णधार इथे. कशाळे संघाचा कर्णधार इथे नाणेफेकीसाठी आलेला आहे. मालेगाव संघाचा कर्णधार महेश. सुरेख चेंडू टाकला होता मात्र बॅटची कडा लागली. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल कॅरी झाला. मात्र विकेट क्रमांक 6 बसतो तो बिरदोले संघाला. तुषारच्या पारीचा अंत होतोय. त्याची जागा घेण्यासाठी जाता येतो. फलंदाजीसाठी रोशन. महेश आपला कर्णधार पाठव ना मित्रा नाणेफेकीसाठी. इथे कशरे संघाचा कर्णधार आलेला आहे. एकच रन ना कल्पेश. एक धाव पूर्ण केला. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला मात्र रनआउटच्या स्वरूपात माघारावं लागेल ते मिलिंदला. मिलिंदची जागा घेण्यासाठी जाता येतो बिरदोले संघाकडून. मिलिंदची जागा घेण्यासाठी जाता येतो हर्षल फलंदाजीसाठी. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे हात करता. इट्स अ वाईट बॉल. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 50 या अंकावर. ते 50 स्कोर. पहिला उद्घाटनाचा सामना 22 सरपंच चषक याच्यामध्ये अर्धशतक कंप्लीट झालेलं आहे. ते बिरदोले संघाचं 50 धावा धावसंख्या स्कोर बोर्डवर लागलेल्या आहेत. चला दोन्ही संघाचे कर्णधार कशरे संघाचे आणि कशरे संघाचा कर्णधार आहे महेश. इथे याचा सुरेख फटका मात्र आलेला होता तो एक. 1 बाउन्स येतो तो चौकार. पंच आमच्याकडे करतात षटक संपलाय. 4 धावा येतात. या धावसंख्या जाऊन पोहोचली 54 या अंकावरती. येणारे 24 चेंडू आणि 55 धावांची गरज असणार ती माले संघाला. दुसरा सामना असेल तो मालेगाव विपक्ष कशेळे. दोन्ही संघाचे नाणेफेकीचं कौल करायचं आहे. देवमामा डांगरे यांच्या हस्ते नाणेफेकीचं कौल करण्यात येत आहे. कशेळे वर्सेस मालेगाव संघ. पहिल्या दिवसातील हा दुसरा सामना असेल आजचा. प्रथम सत्रामध्ये पाहायला गेलं तर आपण बिरदोले संघाने 4 षटकांचा सामना केला मात्र 54 धावा मिळवल्या. त्यावर आधी 55 धावांचं लक्ष असेल ते नाणेफेकीचं कौल करायचं आहे. मालेगाव विपक्ष कशेळे संघ. डांगरे मामा यांच्या हस्ते नाणेफेकीचं कौल करण्यात येत आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये पाहायला गेलं तर कशेळे विपक्ष मालेगाव संघ. मात्र मालेगाव संघाने नाणेफेकीचं कौल जिंकून डिसिजन आपल्याला कळवायचं आहे महेश. 2 मिनिटांचा अवधी असेल आपल्याकडे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 2 जण तिसऱ्या षटकामध्ये प्रसादने कमबॅक करून दिलं. 4थं षटक परेशने हाताळलं. त्याने देखील 12 धावा खर्च केल्या.
लक्ष वाटलं होतं 4 षटकांच्या समाप्तीनंतर 70-75 पर्यंत गाठेल एवढं मोठं आव्हान ठेवते वाटलं होतं. मात्र प्रसादच्या गोलंदाजी मार्कवरती फक्त 8 धावा खर्च झाल्या. कुठल्याही प्रकारचे मोठे फटके आले नाही. एकच चौकार आला त्या गोलंदाजीवरती. मालेगाव संघाने प्रथम टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे आणि कशेळे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. यापुढे होणारा सामना कशेळे विपक्ष मालेगाव. चला बिरदोले संघ कुठल्याही प्रकारचा टाइम घ्यायचा नाहीये, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आजच्या लॉसमुळे सर्व संघांनी इथे नोंद घ्यायची आहे. यापुढील होणारा सामना तिसरा सामना असेल. दुसरा सामना कशेले विपक्ष मालेगाव. त्यानंतर होणारा सामना वैष्णवी कंस्ट्रक्शन अंतरड आणि कोल्हारे. कुठल्याही संघाने सर्व संघांनी उपस्थित वेळेवर राहायचं आहे. कुठल्याही प्रकारचा विलंब करू नका. जर कुठलाही संघ लेट झाल्यास त्यास पॅनल्टी लागेल. भावी सभापती चषक 2025चा पहिला सामना पाहायला गेला तर माले विपक्ष बिरदोले संघ. बिरदोले संघाने प्रथम फलंदाजी केली. मात्र मोर्या कलेक्शनचे मालक भावेश कालेकर यांनी त्यांच्या टीमसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये लावले होते. मात्र ते पारितोषिक आमच्याकडे इथे जमा झालेलं आहे. मॅच झाल्याच्या नंतर वैयक्तिक पारितोषिक प्रत्येक प्लेयरने घेऊन जायचं आहे. आणि पहिलं षटक आता तर बिरदोले संघाकडून तुषार गोलंदाजी मार्कमध्ये राईट मोर विकेटचा मारा करणार. फलंदाजीसाठी माले संघाकडून सुरेख चेंडू. त्याखाली फिल्डर मात्र पहिल्या चेंडूवरती सुरेख झेल घेत होतो यतीन. पहिल्याच विकेटचं पतन होतंय माले संघाला. पहिल्याच पॉवर प्लेचा चेंडू टाकला होता. पहिल्या चेंडूवरती सुरेख मोठा फटका मारला होता ऑफसाईडच्या दिशेने. मात्र त्या चेंडूखाली यतीन तिथे होता. मात्र झेर कॅरी केला आणि पहिला विकेटचा पतन होतोय तो. परेशच्या फारीचा अंत होतोय. नॉन स्ट्राईकला असेल तर प्रसाद आणि परेशची जागा घेण्यासाठी जाता येतं सूरज आता फलंदाजीसाठी. येणारे 24 चेंडू असतील ना तब्बल 55 धावांचं आव्हान असेल ते माले संघासमोर. येणारे 24 चेंडू आणि 55 धावा होत्या. मात्र त्यातला एक चेंडू जा केला आतापर्यंत झालेला आहे. उर्वरित येणारे 23 चेंडू शिल्लक असतील आणि 55 धावांची गरज असते ते माले संघाला. सुरेख चेंडू पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूचा खेळ होतो. दुसऱ्या चेंडू मात्र फिल्डर त्याखाली जाण्यात एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतात. धावसंख्येचा श्री गणेश होतोय तो 2 धावांनी.
सुरेख चेंडू टाकला होता तुषारने गोलंदाजीवरती. पाहायला गेले तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच त्याला घेता आली नाही, मात्र कॅच ड्रॉप झाली आणि एकदा पूर्ण होते. जीवदान भेटत येते फलंदाज सूरजला. सुरेखरित्या फुलटो चेंडू टाकला होता, मात्र पंचांनी इशारा केलेला एक बाईकचा इशारा एकदा पूर्ण होते. धावसंख्या जाऊन पोचली ती 8 या अंकावर. सुरेख चेंडू टाकला होता खोलवर चेंडू, मात्र सुरेखरित्या चेंडू अडवला आहे पायामध्ये. पाहिला गेले एकदा पूर्ण होते. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पाहिल्या गेलं पहिल्या षटक संपुष्टात येत आहे. धावसंख्या जाऊन पोचली ती 9 या अंकावरती. अजून येणारे उर्वरित 18 चेंडू असतील ना. धावसंख्या तब्बल पाहायला गेले तर अजूनही 46 धावांची गरज असेल माले संघाला. अजून येणारे 18 चेंडू आणि सरासरी पाहायला गेले तर आपण 15.30 या अंकाने आपल्याला सरासरी जावं लागेल 15चा रन रेटनी. अजूनही 3 षटक शिल्लक असतील आणि येणाऱ्या 46 धावा डिफेंड करायचे त्या माले संघाला. बिरदोले संघ रोखू शकतो का या 46 धावा ते पाहूया. दुसरा गोलंदाज पाहायला गेला तर बिरदोले संघाकडून राहुल गोलंदाजी मार्कवरती. दुसरा आणि सांघिक षटक हाताळण्यासाठी येत आहे तो आपला राहुल गोलंदाज बिरदोले संघाकडून. हरिश्चंद्र बाबा विरले कुठे असे त्याने व्यासपीठावर इथे यायचं आहे. दामोदे गावचे जे ज्येष्ठ मान्यवर असतील त्याने व्यासपीठावर येऊन इथे बसायचं आहे, स्थानापन्न व्हायचं आहे. दुसऱ्या षटकामध्ये पाहायला गेलं तर राहुल गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म द विकेटचा मारा करणार तो राहुल आणि पहिला चेंडू हाताला, मात्र बॅटची कडा लागली. एक धाव पूर्ण होते. एकच धावे समाधान मानलं फलंदाजाने. आणि पुन्हा एकदा पाहूया दुसरा चेंडू हाताळण्यासाठी राहुल गोलंदाजी मार्कवरती बिरदोले संघाकडून. सुरेखरित्या गोलंदाजी करतो तो राहुल आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च केली. दुसरा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, मात्र फलंदाज पंचांकडे दात मागतात व्हाईटचे. मात्र कुठल्याही प्रकारचा इथं निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा 30 लाईन सुरेख गोलंदाजी करतो तो राहुल आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसरा चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा तो चेंडू टाकला होता, मात्र प्रसादने चेंडूची लाईन ओळखली आणि लेगसाच्या दिशेने मारला चेंडू. 4 धावांसाठी जातो चौकार येतोय तो प्रसादच्या बॅटमधून. धावसंख्या जाऊन पोचली ती 15 या अंकावर. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली होती. दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू आला होता. तिसऱ्या चेंडूवरती लाईन ओळखली आणि त्यावर चौकार मारला तो प्रसादने. अजूनही दुसऱ्या षटकात 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असतील. मात्र प्रसादला कुठेतरी आपले मोठे फटके लगावावे लागतील गोलंदाजावरती.
कारण की आता पाहायला गेलं तर आपण आपल्यासमोर 55 धावांचं लक्ष असेल. त्यासाठी पाहायला गेलं तर एक दुहेरी धावांनी काही होणार नाही. मोठे फटके मात्र प्रत्येक षटकामध्ये 2 तरी मोठे फटके मारावे लागतील. पुन्हा एकदा कमबॅक करतोय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू बॅटची कडा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय मात्र हॅलो हॅलो सुरेख चेंडू टाकला होता ब्लॉक होल्डला मात्र चेंडूचा प्रतिउत्तर दिलंय प्रसादने. प्रसादच्या बॅटमधून येतो तो स्ट्रेट ड्राईव्ह मध्ये पाहायला गेले तर षटकार येतोय तो. मात्र हीच कामगिरी प्रसादला करावी लागेल आपल्या संघासाठी. जर मोठे फटके आले तर धावसंख्या ही वाढत जाणार आहे. जर मोठे फटके आले नाही तर धावसंख्या ही भरपूर आहे. 55 धावांचं लक्ष असेल आपल्या समोर. मात्र 55 धावांचं लक्ष पूर्ण करण्यासाठी आपले प्रत्येक षटकामध्ये 2 फटके तरी मोठे खेचावे लागतील. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 या अंकावर. पुन्हा एकदा शॉर्टचा चेंडू मात्र मागच्या दिशेने जातो चेंडू. एकदा पूर्ण होते. फिल्डर त्या खाली तैनात. 2 धावा पूर्ण होत्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र तिसऱ्या धावेला नाकारलेला आहे. 2 धावा पूर्ण होतात. षटक क्रमांक 2 संपुष्टात येत ते. धावसंख्या जाऊन पोहोचली 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 या अंकावरती. येणारे 12 चेंडू आणि 34 धावांची गरज असणार ती माले संघाला. 17च्या सरासरीने 34 असे 12 चेंडूमध्ये 34 धावांची गरज असणार. प्रत्येक षटकामध्ये 17 धावांची गरज असणार ते माले संघाला. चला टीम मीटिंग न काही बिळदोले संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. आपला तिसरा गोलंदाज कोण असतो त्याने गोलंदाजी मार्कवरती यायचं आहे. 2च षटक आतापर्यंत आपण स्पेल केलेले आहेत. त्यामुळे टीम मीटिंग नको आपल्याला. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बिरदोले संघाकडून पाहायला गेलं तिसरा गोलंदाज यतीन गोलंदाजी मार्कवरती. सोरेख चेंडू टाकला होता मात्र स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये झेल उडालेला आहे. मात्र झेल कॅरी केला स्वतः गोलंदाज यतीनने. मात्र दाखवून दिलं की मी सुद्धा सुरेखरित्या गोलंदाजी करू शकतो. आपल्या संघासाठी विकेट काढून देऊ शकतो. सूरजच्या बारीचा अंत होतोय. मात्र सूरजची जागा घेण्यासाठी जात आहेत फलंदाज विक्रांत. नॉन स्ट्राईकला पाहिल्या गेलं तर प्रसाद अजूनही आपल्या संघासाठी एका बाजूने झुंज देतोय. मात्र धावसंख्या ही 34 आहे. येणारे अजूनही 11 चेंडू आणि 34 धावांचं आव्हान मात्र मोठं आहे. 17च्या सरासरीने धावसंख्या आपल्याला स्पेल करायची आहे फलंदाजाला. दोन्ही फलंदाज प्रयत्न करतील मोठे फटके मारण्याचा.
सुरेख चेंडू टाकला होता, बॉक्लॉलचा चेंडू टाकला होता, मात्र चेंडूला खणून काढला. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न मात्र दुसऱ्या धावेला नाकारलेला आहे. सुरेख चेंडू टाकला होता ब्लॉक होल्डला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 या अंकावरती. तिसऱ्या षटकातील अजूनही दोन चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलेला आहे. उर्वरित 4 चेंडू शिल्लक असतील. येणारे 10 चेंडू आणि तब्बल 33 धावांची गरज असणार ती माले संघाला. सुरेख चेंडू टाकला होता यतीने, मात्र यष्टीरक्षकाकडून चुकी होते. एक धाव येते. सुरेख चेंडू टाकला होता, मात्र चेंडूवरती अटॅक केलाय तो विक्रांतने. विक्रांतच्या बॅटमधून येतो हा पहिला चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 27 या अंकावरती. विक्रांतला आणि प्रसादला दोघांनाही मोठे फटके मारावे लागतील, मात्र धावसंख्येचा डोंगर खूप मोठा आहे. विजयाच्या दिशेने जायचं असेल तर चौकार षटकारे मारावे लागतील आपल्या संघासाठी. सुरेख चेंडू टाकला होता. गुडलेनचा चेंडू, मात्र चेंडूने उचली घेतली आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल यतीनचा. सुरेख गोलंदाजी केली यतीनने. पहिल्या चेंडूवरती पाहायला गेलं तर विकेट, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती लेग बाईकची एक धाव, चौथ्या चेंडूवरती चौकार, पाचवा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. स्लोवर चेंडूचा समाचार घेतला, मात्र फलंदाजाने ठोकलाय तो षटकार. जातोय 6 धावांसाठी. बिग 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 षटकार. विक्रांतने मात्र गोलंदाजाची लेंथ ओळखली आणि लेग साईडच्या दिशेने मारलेला हा षटकार येतोय. त्याला माहिती आहे आव्हान मोठं आहे आपल्याला. 12 चेंडू 34 धावांचं आव्हान होतं, मात्र त्याच्यामध्ये एक चौकार एक षटकार आला. धावसंख्या जाऊन पोहोचली होती आतापर्यंत 33 या अंकावरती. आता येणारे 6 चेंडू आणि येणारे 6 चेंडू आणि 22 धावांची गरज असणारी माले संघाला. 6 चेंडू आणि 22 धावा. बेदोले संघाकडून चौथा गोलंदाज मयूर गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू सुरेखरित्या हाताला, मात्र एकदा मात्र मिस फिल्डिंग होते राहुल कडून आणि त्या मिस फिल्डिंगच्या मुळे आता 4 धावा येतात त्या माले संघासाठी. माले संघाला म्हणजे धावा कुठूनही येऊ दे, मात्र धावांची गरज आहे. 22 धावांचं आव्हान ठेवलं आहे 6 चेंडूमध्ये. कुठेही फटका मारा, धावा मात्र आले पाहिजेत आपल्या संघासाठी. आणि पहिल्या चेंडूवरती येतोय तो चौकार. आता येणारे उर्वरित 5 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल ती माले संघाला.
धावसंख्या जाऊन पोहोचली 37 या अंकावर. सुरेख चेंडू टाकला होता मयूरने, मात्र क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे इशारा करता, इट्स अ नो चेंडू, फ्रीट, नो +1 अशा 2 धावा येतात. नो बॉल ना, नो चेंडू. नो +1. ओके, पंचाने डिसिजन दिला, नो चेंडू आहे. यापुढील चेंडू इट्स अ फ्री डिलिव्हरी असेल, फ्रीटचा चेंडू असेल. सुरेख चेंडू होता, फ्रीट चेंडूचा समाचार घेतोय तो विक्रांतने मात्र लाईन ओळखली आणि नो चेंडू वरती भिटकावून दिलाय तो षटकार येतोय विक्रांतच्या बॅट मधून. जिथे आपल्या संघाला धावांची गरज आहे तिथे मात्र विक्रांत आपली फलंदाजी दाखवते आपल्या संघासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45 या अंकावर. उर्वरित येणारे 4 चेंडू आणि धावसंख्येची गरज असेल ती 10. येणारे 4 चेंडू आणि 10 धावांची गरज असणार. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू नो +1, तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा षटकार. आतापर्यंत पाहिला गेलं तर 2च चेंडूंचा खेळ संपुष्टात आलेला आहे. उर्वरित 4 चेंडू शिल्लक असेल. येणारे 4 चेंडू आणि 10 धावांची गरज असणार ती माले संघाला. गोलंदाजावरती आता प्रेशर असेल. पाहिला गेलं पहिल्या चेंडूवरती मिसफिल्डिंग मुळे चौकार गेला, दुसऱ्या चेंडूवरती नो आला, तिसऱ्या चेंडूवरती षटकार. 2 मोठे फटके आले. गोलंदाज मात्र आता पाहिला गेलं प्रेशर मध्ये असेल. 4 चेंडूमध्ये 10 धावा थांबवायच्या आहेत आणि फलंदाजाला तिकडे संधी आहे. मोठे फटके मारतोय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा येतोय तो चौकार. चुकीला माफी नाही, मात्र फुलटॉस चेंडूचा समाचार घेत. हॅलो हॅलो 12 प्लेयर आहे मित्रांनो. आपल्या थर्ड अंपायरचा अपील केलेलं आहे. चेंडू चेक करायचा आहे. फक्त 12 प्लेयर आपला आहे इथे प्रतिनिधित्व. दोन्ही संघाचा 12 खेळाडू. कुठल्याही खेळाडूने इथे यायचं नाही. जो काही डिसिजन असेल तो आपल्याला इथे पंच सांगतील. हॅलो नो चेंडू. हॅलो 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 2 नो चेंडू झालेले आहेत, त्यामुळे दोन नो चेंडू झाले. गोलंदाज आपल्याला येणारे 4 चेंडू असतील आणि 5 धावांची गरज असणार ती माली संघाला.
2 ब्रीमर टाकले, 9 चेंडू. षटक मात्र आता पुढचा गुरु येतोय गोलंदाजी मार्कवरती. 4 चेंडू स्पेल करावे लागतील गुरुनाथला. येणारे 4 चेंडू आणि 5 धावांची गरज असणार ती माले संघाला. सुरेख फटका आलाय तो विक्रांतच्या बॅट मधून. स्वतः एकट्याने पाहिलं की प्रसाद आणि विक्रांत दोघे मैदानावरती थांबले. एका बाजूने झुंज दिली आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल देण्याचा प्रयत्न. आणि येणारे 3 चेंडू अजूनही 1 धावांची गरज असणार त्या माले संघाला. स्वतः तिथे मैदानामध्ये थांबून पाहिलं गेलं तर मोठे फटके लगावले. आपल्या संघाला मात्र स्थिर ठेवलं. असं वाटलं होतं की सामना मात्र बिरदोले संघाच्या पक्षामध्ये पडलं होतं, मात्र खराब गोलंदाजी मात्र सुरेख एक धाव यशस्वीरित्या पूर्ण होते आणि पहिला सामना जिंकतो माले संघ. यापुढील होणारा सामना कौशल्य विपक्ष मालेगाव संघ. तर मालेगाव संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पहिला सामना पाहायला गेला तर माले संघाने जिंकलेला आहे. बिरदोले संघाचा कर्णधार कुठे असं त्यांनी इथे व्यासपीठावर यायचं आहे. चला मालेगाव संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. कुठल्याही प्रकारचा वेळ घालू नका.